खराच्या जे काय आता 100-150 व्हिडिओ आले त्यात अनेक अधिकाऱ्यांच्या बायका म्हणजे उच्च शिक्षित त्यांची नावं आम्हाला घेता येत नाही, आयडेंटिटी नाही आम्ही ओपन करू शकत, कायद्याने बंधन करा. पण नवरे बाहेर बसून आहेत. मी असं म्हणत नाही की खराच्या आतमध्ये जे बायका गेल्यात ते सगळे काही चुकीच्या इराद्यानं गेल्यात किंवा वाईट इराद्यानं गेल्यात. पण भोंदूगिरीला खतपाणी घालण्याचं काम, अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम बाहेर बसलेल्या अधिकाऱ्यांनीच केलेलं आहे. त्यांच्यावर त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. त्या भोंदूगिरीला समर्थन करणं, अधिकारी म्हणून त्या खुर्चीवर बसतो आणि कायद्याचं पालन तो करायचं पाहिजे, तो कायद्याचं उल्लंघन करतो, कायदा मोडतो, अशावर कारवाई व्हायला नको. आणि हे तर खरात आमच्याकडे जी माहिती आहे की खरात आता मुली सुद्धा पुरवत होता, ती पण माहिती आली. तो एकटाच वापरत नव्हता, शोषण करत नव्हता, तो इतरांचा सुद्धा त्या ठिकाणी हे करत होता. आणि त्यामध्ये अनेकांना अदलाबदल करून, केवळ मी मंत्रालयात म्हटलं नाही, अनेक अधिकारी आहेत, त्यामध्ये मोठे अधिकारी आहेत, प्रशासनातले अधिकारी आहेत, IAS IPS अधिकारी आहेत, हे त्यांचे भक्त होते. मी हाऊसमध्ये बोललो अधिवेशनात, ज्यावेळेस खरातवर गुन्हा दाखल होत होता त्यावेळेच्या 2 दिवस आधी हे व्हिडिओ ज्यावेळेस पुढे यायला लागले तर 3 IAS, 1 IAS आणि 2 IPS अधिकारी एका हॉटेलमध्ये खरातच्या युवकांवर सोबत बसले होते. हा कसं एवढंच सगळं माहिती नाही काय करतं राज्याचा इंटेलिजन्स आहे की नाही, ते काय करतं, ते फेल्युअर आहे का, त्याला कळत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात 1000 व्हिडिओ आज पुढे त्या असं म्हणतात की 1000च्या पेक्षा अधिक प्रकरण ही आहे. यांचं खातं झोपलं होतं काय, पोलीस झोपले होते काय, इतक्या मोठ्या प्रमाणात त्या भोंदूगिरी सगळी चालली होती. आणि त्याच्याबरोबर जे चेहरे येत आहेत ते ब्लॅक मनी व्हाईट करणारे आहेत, अनेक चेहरे. म्हणजे याचा अर्थ मंत्रालयापर्यंत असलेल्या लोकांचे पैसे ते वाईट करून द्यायचे या खराच्या माध्यमातून. म्हणून या सगळ्यांचे मोबाईल तपासले गेले पाहिजे, याचा सीडीआर तपासला पाहिजे, आवश्यकता पडली तर यांची मला नार्को टेस्ट पण केली पाहिजे. सत्य आलं पाहिजे ना. महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये संतांनी भोंदूगिरीवर प्रहार केला, तुकोबांनी प्रहार केला, या भोंदूगिरीवर गाडगे महाराजांनी प्रहार केला. आणि अशा महाराष्ट्रामध्ये ही भोंदूगिरीला प्रोत्साहन देणारी जर अधिकारी आणि शासनातील काही भडे देत असतील तर ते कारवाई त्यांच्यावर व्हावी, ही आमची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.